हॅलो फ्रेंड्स, देव ट्युटोरियलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज बघूया जिओमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. सो सिमिलॅरिटी हा पूर्णपणे चॅप्टर जो आहे तो ट्रायंगलशी रिलेटेड आहे. असं यासाठी आपण सगळ्यात आधी आपण 9th शिकलो होतो की एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. यामध्ये आपण रेशो बघणार आहोत. कसला रेशो बघणार आहोत तर दोन ट्रायंगलचा एरियाचा आपण रेशो बघणार आहोत. आपल्याला आता बघायचं आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आपल्याकडे 2 ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. तर ABCमध्ये BC हा जर आपण बेस घेतला तर त्याला परपेंडिक्युलर जी असते ती त्याची हाईट असते. सो याची हाईट काय होणार, AD. आणि PQRमध्ये QR हे जर आपण बेस घेतला तर त्याची हाईट काय होईल, PS, कारण हा परपेंडिक्युलर आहे. तर आपण आता रेशो बघूया एरियाजचा. आपण डिनोट कसं करतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन का बरं, कारण आपल्याला रेशो काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय येईल, हा एरियाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो 1/2 इंटू बेस काय आहे ABCचा BC इंटू हाईट AD अपॉन 1/2 इंटू PQRचा बेस कुठला आहे, QR इंटू हाईट कुठली आहे, PS, कारण हा परपेंडिक्युलर आहे. सो PS. सो 1/2 कट झाले. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे काय आलं तुमचे, BC इंटू AD अपॉन बेस इंटू हाईट अपॉन QR इंटू PS. ओके, काय म्हणू शकतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसेस अँड हाईट्स करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, आपण जर आता फर्स्ट ट्रायंगलचा हा ABCला याचा बेसला आपण घेतला B1 आणि हाईटला घेतलं H1. ह्याच्या बेसला घेतलं आपण B2 आणि ह्याच्या हाईटला घेतलं H2. तर आपण हा एक्सप्रेशन कसं लिहिणार, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू द BC म्हणजे काय, B1 इंटू AD म्हणजे H1 अपॉन QR म्हणजे B2 इंटू PS म्हणजे H2. हा रेशो आपल्याला प्रत्येक ठिकाणी काढायचा आहे, त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आता कंडिशन 1 बघूया. कंडिशन काय आहे, इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. ह्याची AD इज इक्वल टू PS म्हणजे दोघांची हाईट H. सो आपण रेशो कसा लिहिणार, सो आपला नॉर्मल फॉर्म्युला आधी लिहून घेऊया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to BC is base, BC into AD is height, AD upon QR is base, QR into PS is height, PS. ओके, सो आता आपल्याकडे काय आहे, AD हे काय आहे H आणि PS हे पण काय आहे H, कारण दोघांची हाईट सेम आहे. सो आपण इथे कसं लिहिणार, इज इक्वल टू BC तसाच असणार इंटू ADच्या ठिकाणी H आणि खाली QR तसाच असणार, QR इंटू PSच्या ठिकाणी H. सो H कट होणार. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय आला तुमचा, BC अपॉन QR. सो आपण हे स्टेटमेंट कसं घेणार, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स असतील तर ते काय होणार, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. ओके, आता बघूया आपण आपली सेकंड कंडिशन. सो सेकंड कंडिशन आहे, इफ द बेस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. दोघांचे बेस सेम असतील, हाईट डिफरंट असतील तर कसं रेशो येणार ते आपण बघूया. सो आपला ट्रायंगल आहे ABC आणि सेकंड ट्रायंगल आहे ABP किंवा PAB कसंही म्हणू शकतात. सो आपण ह्याचा आता रेशो बघूया. नॉर्मल आपला फॉर्म्युला कसा येईल, एरिया ऑफ ट्रायंगल
ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP इज इक्वल टू बेस कुठला आहे AB, दोघांच्या ठिकाणी AB बेस आहे AB इंटू ABCचा हाईट कुठली आहे ज्याला परपेंडिक्युलर असणार ती CD, सो ही CD अपॉन ABPचा बेस आहे AB इंटू हाईट आहे PQ. ओके, PQ. सो आता या ठिकाणी आपला बेस तर एकच आहे, दोन्ही सेम आले, सो दोन्ही कट करायचे. सो काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP इज इक्वल टू CD अपॉन PQ. म्हणजे ह्या कुठल्या आल्या, CD ही फर्स्ट ट्रायंगलची हाईट आणि PQ ही सेकंड ट्रायंगलची हाईट. सो आपलं स्टेटमेंट कसं येणार, the ratio of the areas of two triangles with equal base are equal, then it is equal to the ratio of their corresponding heights जे असतील त्याचा रेशो तो येणार. ओके, नेक्स्ट आपण बघूया आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी पेज नंबर 3 वर दिलेली आहे टेक्स्ट बुकमध्ये. सो त्यांनी सांगितलं फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. सो त्यांनी फर्स्ट ही डायग्राम दिलेली आहे, ह्यामध्ये ट्रायंगल्स आहेत आणि आपल्याला हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ हा रेशो काढायचा आहे, त्याचे फिल इन द ब्लँक्स फिल करायचे. सो फर्स्ट आपण बघूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC कुठे, ABC. ओके, ABC. आणि सेकंड कुठला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ करेक्ट. सो पहिला आपलं काय येतं, बेस बघूया आपण. ABCमध्ये बेस कुठला आला आहे आपला, BC. सो इथे लिहिणार आपण BC. ABCची हाईट कुठली आहे, परपेंडिक्युलर जी आहे ती AR. ओके, सो AR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ याचा बेस कुठला येणार आपला PQ. सो बेस आहे PQ आणि हाईट कुठली येणार AR. दोन्ही सेम आले, हाईट्स आर सेम, सो इट इज अ BC अपॉन PQ. कुठलं स्टेटमेंट येणार आपलं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम हाईट. फर्स्ट कंडिशन होती विथ सेम हाईट, इट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. ओके, हे फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती फर्स्ट कंडिशननुसार आहे आपली. आपण आता आपली सेकंड ॲक्टिव्हिटी बघूया. सेकंड ही सुद्धा पेज बुक्समध्येच दिलेली आहे. सो ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला विचारलं आहे द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल LMN बघा इथे आहे अपॉन द रेशो अपॉन द एरिया ऑफ ट्रायंगल DMN. ओके, सो फर्स्ट ट्रायंगलचा आपण बेस आणि हाईट लिहूया. LMN बेस कुठला आहे आपला MN. हाईट कुठली आहे LMला परपेंडिक्युलर असणारी LP. नेक्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल DMN याचा बेस आहे आपला MN इंटू हाईट कुठली आली आता DMN. सो DQ. बघा आता इथे इक्वल MN अपॉन MN आलं आहे, सो हे कट करायचे. इथे काय येणार LP अपॉन DQ. ही कुठली आली सेकंड कंडिशन. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. यामध्ये काय दिलेलं आहे, ही डायग्राम दिलेली आहे आणि यांनी स्पेसिफिकली दिलेलं आहे M. सो इथे M आहे. M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ABचा हा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट आहे म्हणजे काय, इथे काय होणार AM इज इक्वल टू द MB. सो ही साईड इंटू इज इक्वल टू दिस साईड. मिड पॉईंट दिलेला आहे म्हणून आपण हे इक्वल घेतलेले आहे. अँड सेगमेंट CM इज द मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. मेडियन दिलेला आहे. त्यांनी काय दिलेली आपल्याला आता दोघांमध्ये AMC एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. दोन्ही हे दोन ट्रायंगल घेतलेले आहेत. सो दोघां हाईट जी आहे ती कशी येणार आपली इथे परपेंडिक्युलर, ही याची येणार हाईट. ओके,
सो जेव्हा हाईट सेम असते तेव्हा आपण काय लिहितो, करस्पॉन्डिंग बेसिसचे रेशो लिहितो. सो एरिया ऑफ ट्रायंगल AMC ह्याचा बेस कुठला येणार, AM. एरिया ऑफ ट्रायंगल BMC ह्याचा कुठला येणार, MB. पण आपण इथे काय बघितलं होतं की M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढलं, AM इज इक्वल टू MB. सो आपण MBच्या ठिकाणी AM लिहू शकतो. मग आपण इथे AM तसंच लिहूया आणि MBच्या ठिकाणी आपण AM लिहूया. ओके, सो दोन्ही कट झाले. याचं आन्सर आलं 1. जेव्हा ह्याचं स्टेटमेंट आपलं कसं येईल, रिझन विचारलं त्यांनी, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट अँड इक्वल बेसिस इज ऑलवेज इक्वल टू 1. सो आपण आता बघूया आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातलं फर्स्ट क्वेश्चन. असं काय दिलेलं आहे आपल्याला, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. ओके, सो 2 ट्रायंगल्स आहेत. फर्स्टचा बेस जो आहे तो 9 आहे आणि हाईट आहे 5. सेकंड ट्रायंगलचा बेस आहे जो 10 आणि हाईट आहे 6. सो आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. सो आपण हे लिहून घेतलेलं आहे आणि रफ डायग्राम काढायची आहे, मोजून वगैरे काढायची नाही आहे. सो लेट आपण अज्युम करूया की आपले नावं आहे ABC आणि PQR. सो फर्स्ट ट्रायंगलचा बेस दिलेला आहे त्यांनी 9. सो B1 इज 9. हाईट दिलेली आहे 5. H1 इज 5. सेकंड ट्रायंगलचा बेस दिलेला आहे त्यांनी 10. B2 इज 10 अँड हाईट दिलेली आहे 6. H2 इज 6. सो आपण आता ह्याचा रेशो फाइंड करूया. सो सोल्युशनमध्ये आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू याचा बेस, सो B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ओके, सो B1 काय आहे आपला, B1 इज 9 इंटू H1 आहे 5 अपॉन B2 आहे 10 इंटू H2 आहे 6. ओके, मल्टिप्लिकेशन करून आपण सोल्युशन काढू शकतो किंवा नॉर्मली सोल्युशन काढू शकतो. 5 1 जार 5, 5 2 जार 10. ओके, सो 3 2 जार 6, 3 3 जार 9. सो 3 इंटू 1 3 अपॉन 2 इंटू 2 4. सो आपला रेशो काय आला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय आला आपला 3:4. हे आहे आपलं आन्सर. आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन. सो आपल्याला ही फिगर दिलेली आहे आणि क्वेश्चन दिलेला आहे, इन फिगर BC इज परपेंडिक्युलर टू AB. BC इज परपेंडिक्युलर टू AB अँड AD इज परपेंडिक्युलर टू AB. BC इज 4 and AD is equal to 8. Then find area of triangle, ratio of area of triangle ABC to the area of triangle ADB. ABC to the ADB. ओके, सो आपण गिव्हन लिहून घेतलेलं आहे. टू फाइंड काय आहे ते लिहून घेतलेलं आहे. आपण आता सोल्युशन बघूया. सो आपण इथे बघू शकतो आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ABC ह्या ट्रायंगलचा एरिया, त्याचा रेशो विथ ADB. सो आपण इथे क्लिअरली दिसू शकतो आपल्याला आपला बेस जो आहे हा सेम आहे AB. ओके, सो आपण आपली कंडिशन सेकंड होती, त्याचं स्टेटमेंट लिहूया आधी. ॲज द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स is same, so the ratio of areas of two triangles is equal to their corresponding heights. ओके, सो आपण इथे कसं लिहू शकतो,
एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू ए बी सी. ह्याची हाईट कुठली आहे आपली बी सी अपॉन ए डी बी. ह्याची हाईट आहे आपली ए डी अपॉन ए डी. समजले रिझन? असं आपल्याला स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे आणि मग असं लिहायचं आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू बी सी काय आहे 4 अपॉन ए डी काय आहे 8. 4 1 जार 4, 4 2 जार 8. सो आपला रेशो काय आला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 1/2. हे आहे आपलं आन्सर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड. फिगर दिलेली आहे. इन फिगर सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू. सो आपण इथे 90 डिग्रीचा दिलेला परपेंडिक्युलर आहे म्हणून सेगमेंट क्यू टी इज परपेंडिक्युलर टू पी आर. ओके. इफ आर क्यू, वेर इज आर क्यू? आर क्यू इज 6, पी एस इज इक्वल टू 6 अँड पी आर इज इक्वल टू 12. देन फाइंड क्यू टी. क्यू टी काढायचं आहे आपल्याला. सो नीट लक्ष देऊन बघा. एक ट्रायंगल जरी असला पी क्यू आर, आपण आर क्यू बेस घेऊ शकतो, आपण पी आर बेस घेऊ शकतो, किंवा आपण पी क्यू बेस घेऊ शकतो. तिघींपैकी कुठलाही बेस घेतला तरी त्याच्या समोरचा जो पॉईंट असतो, सपोज आपण आर क्यू घेतला तर त्याच्या समोरचा जो पॉईंट असतो तिथून बेसला जाणारी परपेंडिक्युलर लाईन ही त्याची हाईट असते. हा बेस घेतला ही हाईट येणार, हा बेस घेतला ही हाईट येणार. ओके. सो आपण आधी एरिया फाइंड करून घेऊ पी क्यू आरचा. कसं काढणार आपण? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू बेस काय आहे आर क्यू दिलेला आहे आपल्याला, आर क्यू इंटू हाईट काय आहे पी एस. आर क्यू जर बेस घेतला तर हाईट काय येणार आपली पी एस, ही त्याला परपेंडिक्युलर आहे. सो पी एस. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू आर क्यू काय आहे 6 इंटू पी एस आहे 6. 2 1 जार 2, 2 3 जार 6. सो आपला काय आला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 6 3 जार 18 स्क्वेअर युनिट. एरिया आहे म्हणून स्क्वेअर द्यायचा आहे. ओके. आपल्याला आता एरिया आला, पण आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे का? नाही. आपल्याला फाइंड काय करायचं आहे क्यू टी. क्यू टी कुठे आहे? हा. सो आपण परत एरिया फाइंड करणार पी क्यू आरचा, म्हणजे फॉर्म्युला यूज करणार. एरिया फाइंड केलेला आहे आपण ऑलरेडी. फॉर्म्युला यूज करणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पण आता आपण आर क्यू बेस न घेता आपण बेस कुठला घेणार पी आर. जर पी आर बेस घेतला तर हाईट कुठली येईल आपली क्यू टी. ओके. सो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू बेस काय घेणार आपण पी आर इंटू हाईट काय येईल क्यू टी. सो आपल्याकडे एरिया आहे आपण आत्ताच काढलं 18. सो 18 इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर काय आहे 12 इंटू क्यू टी काढायचं आपल्याला. क्यू टी तसाच लिहिणार. ओके. सो 2 1 जार 2, 2 6 जार 12. आपल्याकडे काय आलं 18 इज इक्वल टू 6 क्यू टी. आपल्याला फाइंड करायचं आहे क्यू टी. सो क्यू टी इज इक्वल टू इथे 6 मल्टिप्लिकेशन इकडे जाऊन अपॉन होणार अपॉन 18/6. 6 1 जार 6, 6 3 जार 18. सो क्यू टी आपला काय आला इज इक्वल टू 3. ओके. नेक्स्ट आपण बघूया आता फोर्थ क्वेश्चन. इन फिगर ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. AD is parallel to BC. Then find the ratio of area of triangle ABC to the area of triangle BCD. Okay. फर्स्ट ट्रायंगल आहे हा ABC आणि सेकंड ट्रायंगल आहे BDC. ओके. सो आपण गिवन आणि टू फाइंड लिहून घेतलेलं आहे. सोल्युशन आपण आता बघूया. आपल्याला दिलेलं काय आहे AP इज परपेंडिक्युलर टू BC. ने ऑब्झर्व करा नीट ABC अँड ट्रायंगल BCD बेस सेम आहे. करेक्ट. सो आपण स्टेटमेंट आपलं काय लिहिणार कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 मधलं काय येणार द रेशो ऑफ
areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. ओके, सो आपण काय लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. ए बी सीची हाईट काय आहे, ए पी अपॉन बी सी डी ह्याची हाईट काय आहे, ती पण ए पी हाईट काय येणार, कारण गिवन आहे ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. रिझन कसं लिहायचं, गिवन ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. सो ए पी कॅन्सल झालं, आन्सर काय आलं आहे 1. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी रेस टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:1. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला 5th वाला आपल्याला रेशोज फाइंड करायचे. ही फिगर दिलेली आपल्याला, यामध्ये दिलेलं पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बी सी, पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बी सी, सो हे आहे 90 डिग्री. अँड ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी. सो आपल्याला 4 रेशोज फाइंड करायचे आहेत. रेशोज आपण लिहून घेतलेले. फर्स्ट रेशो आपण बघूया, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी टू द एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. सो पी क्यू बी अँड पी बी सी यामध्ये आपला हाईट सेम आहे. सो हाईट सेम असल्यावर आपला रेशो काय येणार, त्यांच्या बेसिसची. आता आपण जसं नेक्स्ट सोडवत जाणार आहोत तसं सगळे फॉर्म्युला लिहून पूर्ण लिहित बसायची गरज नाही. जितक्या मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन असणार त्यानुसार तुम्ही ठरवायचं की किती स्टेप्स लिहायच्या. सो आपला एरिया ऑफ पी क्यू बी काय आहे, बेस हाईट सेम आहे. सो बेस येईल आपला बी क्यू, किंवा आपण तुम्हाला दोन्ही लिहून दाखवते. बेस आहे बी क्यू इंटू हाईट आहे पी क्यू अपॉन पी बी सीमध्ये बेस काय आहे बी सी इंटू हाईट आहे पी क्यू. सो पी क्यू कट होणार, आपला रेशो काय येणार बी क्यू अपॉन बी सी. ओके, नेक्स्ट आहे आपलं एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी टू द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. यामध्ये आता बघूया आपण पी बी सीचा बेस आहे आपला बी सी इंटू हाईट आहे पी बी सी हा ट्रायंगल आहे. सो हाईट आहे आपली पी क्यू अपॉन ए बी सी ट्रायंगल ए बी सीमध्ये बी सी बेस झाला आपला इंटू हाईट काय येईल याची ए डी. ओके, ए डी. सो बी सी कट झाला, आपला रेशो काय आला पी क्यू अपॉन ए डी. ओके, नेक्स्ट आपण बघूया रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल ए बी सीमध्ये बेस आहे आपला बी सी इंटू हाईट आहे ए डी अपॉन नेक्स्ट कुठला ट्रायंगल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी बेस काय आहे आपला डी सी इंटू हाईट काय येईल ए डी. सो ए डी कट होईल. नेक्स्ट रेशो राहील आपला बी सी अपॉन डी सी. ओके, सो लास्ट रेशो आपण बघूया, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी बेस आहे आपला डी सी इंटू हाईट आहे ए डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी बेस काय येईल आपला क्यू सी इंटू हाईट काय येईल पी क्यू. आता यामध्ये कुठलेही एलिमेंट्स आपले सेम येत नाही, सो कुठलेही कट होणार नाही, आपला आन्सर हेच राहणार आहे. सो आपला प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला काही क्वेरी असल्यास तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात, मी तुम्हाला सोल्युशन देईल त्याचं. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, पुढचे आपले थिअरम्स बघूया आणि 1.2 सुद्धा बघूया. सो थँक्यू.